गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अँडी बाबा या यूट्यूबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आपली कैलास परिक्रमा सुरू आहे. आजची तारीख आहे 14, संडे आहे आज. आम्हाला परिक्रमेची सुरुवात करायची होती, पण वरती वेदर खराब झाल्यामुळे राहायची सोय होऊ शकली नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला एक एक्स्ट्रा दिवस दार्शनला थांबवण्यात आलेलं आहे अख्ख्या ग्रुपला. थोडक्यात दार्शनला 2 रात्र मुक्काम करणं कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस आरामात जातो आहे. काल मस्त आम्ही अष्टपद येथे दर्शन करून आलो कैलास पर्वताचं. खूप जवळून दर्शन होतं तिथे. आता कैलास पर्वत विजिबल आहे का आपण चेक करूयात. नाही, थोडेसे ढग आले आहेत. हो का, इथून कैलास पर्वत डायरेक्टली विजिबल होतो. म्हणजे इथे हे लॅम्प पोस्ट आणि बिल्डिंगच्या मधून डायरेक्ट कैलास पर्वताचं दर्शन होतं. पण आत्ता वेदर खराब आहे, त्याच्यामुळे आपलं दर्शन होत नाही आहे. वरती खूप स्नोफॉल चालू आहे. व्हिडिओज येत आहेत. स्टॉर्म असल्यासारखं स्नोफॉल आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी घोडा केला होता, फोटो केला होता, ते कॅन्सल केले आहेत. 12 किलोमीटरपर्यंतच जायचं आणि वापस यायचं असा मोस्टली सगळ्या जणांचा प्लॅन आहे. ये ना, तिथला तो व्हिडिओ काढायचा मला. आत्ता इथे स्ट्रीट फूडसाठी हॉटेलच्या बाहेर एक गाड्यावाला आला होता, दाखवतो. असं त्यांनी गाड्यावर मस्त सिलेंडर लावलं आहे. इकडे हे काहीतरी भासतोय तो, आणि याच्याकडे रताळ पण आहे. याच्यामध्ये भट्टी आहे. आणि चलो, हे असे खाली असतात त्याच्याकडे भट्टी वगैरे मध्ये. तर आम्ही थोडेसे विकत घेतलेत. प्लॅन आहे. ये ना, तुला तो व्हिडिओ काढायचा मला. एक ह्याच्यातलं काढून पण दाखव. परत अजून एक शिंगोळे. ओके, सगळंच खायचं, त्याच्यात बी वगैरे काही नाही ना. ओके, गोडसर चव आहे, छान भाजलेलं असल्यामुळे खमंग लागतात थोडेसे. आपल्याकडे फणसाचे गरे जसे असतात ना, त्या टाईपमध्ये. हे नाही बघितलं का? सगळे त्यांनी असे हे पण काढलेत. बटाटा पण आहे मध्ये. तिबेटच्या आपण एखाद्या सुपर मार्केटमध्ये आहोत. सगळं काही इथे रेडीली अवेलेबल आहे. व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, फ्रोझन मीट जास्त खातात इकडे लोक. सी फूड पण आहे. टर्टल, क्रॅब. इकडे व्हेजिटेबल्स आहेत सगळे. इकडे सगळं मीट आहे. बीफ वगैरे असेल काय माहीत नाही काय ते. आणि पूर्ण हे सॉसेजेस वगैरे, मसाले, मिरच्या सगळं आहेत रेडीली अवेलेबल. अंडे आहेत, राईस सारखं काहीतरी आहे हे.
इकडे मसाले विसाले सगळं. हे अद्रक आहे, कांदा, टमाटर, चालत चालत आम्ही तिघेजण जे आपले दार्चन सिटी आहे त्याच्या बॅक साईडला आलो आहेत. इकडूनच अष्टपथचा एक वरती जाणारा रस्ता आहे हा या डोंगरावर. आणि इकडे बघा किती सुंदर झेंडे आहेत. हे बघा खूप सारे झेंडे लावलेले आहेत, पुढेपर्यंत आहेत. हे का कशामुळे माहीत नाही काही. इथे दोन छोटे छोटे दोन स्तूपा दिसतात आहे, पण झेंडे खूपच सुंदर आहेत. बघा खूप सारे झेंडे आहेत. छान वाटतं खूप. हे टीम लीडर आहे. अँडी आहे का? हॅलो, चॅनल फॉलो करायला सांग. चॅनल कसे आहात? मस्त मस्त चालू व्यवस्थित. हो हो नक्की नक्की चालेल चालेल चल. आम्ही सोबत रूम मध्ये राहतो. हे बघा मस्त आहेत. अशा अनएक्सप्लोर्ड जागा बरेच भेटतात आपल्याला. ते पुढे जो स्तूपा आहे त्याच्या मागे याकचे शिंग ठेवलेले आहेत. आता तिकडे जाता येणार नाही, जायचं असेल तर खूप फिरून जावं लागेल. याकचे शिंग ठेवलेले आहेत आणि त्याच्या मागेच कावळे आणि सीगल्स टाईप कुठले तरी पक्षी आहेत व्हाईट, ते भरपूर प्रमाणात तिथे जमलेले आहेत. दार्चेन खूप सुंदर दिसतं इथून. मगाशी तिकडून जो स्तूपा दिसत होता त्या साईडला आलोत आपण. आणि हे बघा असं स्लेट वगैरे ठेवलेले आहेत. आता हे तर मशीन मेड आहेत, आधीचे सगळे हँडमेड असायचे. काय लिहिलंय हे कळत नाही. हे बघा काय म्हणायचं. फक्त पाणी घेऊन जावर काही इश्यू नाही. ते इथून जमीनमध्ये का तुझे मानसर नाही ना? नाही, इथून मानसरोवर पण दिसतोय, पण या कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही दिसेल की नाही. मोठी स्क्रीन असेल टी व्हीवर, तिकडे दिसण्याचे चान्सेस आहेत.
हे बघा इकडे याकची शिंग आहेत. ते पण प्रेयर वगैरे म्हणून ठेवलेत. याक आहे, हां याकेच आहेत. हे बघा त्याच्यावर पण चित्रकारी केलेली आहे. रिलिजनमध्ये खूप काही गोष्टी असतात. थोडंसं एक्सप्लोअर केल्याशिवाय आपल्याला ते काही कळत नाही. वातावरण सुंदर आहे, हवा सुटलेली आहे गार. आणि ऑब्वियसली आपण एवढ्या हाईटवर असल्यामुळे थोडं चाललं की दम लागतो. त्याला ऑप्शन नाही आहे काही. बघा हे इथे काहीतरी कुठला तरी स्तूप आहे छोटासा. हे बघा याकचे जे शिंग आहेत त्याचा डोंगर आहे पूर्ण. सगळे असे रचून ठेवलेले आहेत. शिंगांवर असं काहीतरी लिहिलेलं आहे. हे बघा हा बघा हा खतरनाक आहे बघ. काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. हे बघा हा ओव्हरऑल परिसर असा दिसतो. ते आजी फिरवत येतात त्यांचा घे फोटो. पोर्ट्रेट घे त्यांचा. फिरवत येतात ना. हॅलो लोकल तिबेटियन लोक आहेत. हॅलो खूप सुंदर आहे यार. काय व्ह्यू आहे बघ ना. वरती असे सगळे बल्ब लावलेले आहेत. रात्री खूप सुंदर दिसणार हे. रात्री बघूयात, वेळ मिळाला तर इथे येता येईल. खूप सुंदर दिसणार आहे. आणि इकडे असे छोटे छोटे शॉप्स आहेत. काळा पडला आमचा लेकरू. हँड ग्लोव्ज घालावे लागतात त्याच्यामुळे. युकेला जाऊन घासून घासून काढणार आहे बायको तुला. सगळीकडे शॉपिंग, सगळीकडे सगळं काही मिळतं. आम्ही आत्ताच वॉटरप्रूफ ग्लोव्ज घेतलेत. एक 22 युआनला पडलेत ते. 22 दम चाललं की दम लागतो, कारण की आपण हाईटवर आहोत. आपल्याला याच्यापेक्षा जास्त हाईटवर जायचं आहे.
हां कुठे ओके गु आहे हे सगळे प्रेयर फ्लॅग्स पार्किंग चल हे आपलंच आहे ना आपलंच कॉम्प्लेक्स आहे बॅक साईडचं आहे याच कॉम्प्लेक्समध्ये आपलं हॉटेल आहे संतोष पहिला कहा Four, no, so 4 people. 4. हे मांडीत बसू Come on, Abby, go. हे बघा हे इथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स मागच्या वर्षी पण आपण फिरत फिरत आलो होतो पण यावर्षी आपण इथे राहायलाच आहोत सगळंच काही आहे इथे ATM हॉटेल्स हॅलो आजच्या मेन्यूमध्ये आहे मसाला राईस बटाटा कॅप्सिकमची भाजी हे भजे काय इसके भजी आहे ना ये भेंडी 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 फ्राय काहीतरी म्हणतोय हे आहे फ्रूट आहे त्याच्यानंतर लोणचे 3 प्रकारचे और एक भुजिया नहीं भुजिया नहीं ये ठीक है एक एवढं आहे हे आपले भीमा भाई हेलो क्यों निकाल रहे हो नहीं अब नहीं चाहता मुझे और दो चाहिए ये हमारे पास आज तो बहुत है आज बहुत कम लोगों को दिखा है लो ओके अब चाय कर दिया और दो यस मेरे को 14 लोग चाहिए उसमें 14 मिसिंग है तो हाँ आहे का जागा बसायला स्वीट स्वीट ते भजी वांग्याची आहेत का भेंडीची आहेत तू मला भेंडी म्हणतोय हा काय झालं काय काय त्यांचा फोटो प्रिंट करून ठेव घ्या ना यांच्याकडून फोटो प्रिंट करून घ्या एक देतात ना प्रिंट आउट ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी काय झालं आठवण राहते ना